जगातल्या आता आम्ही राहतो दक्षिण अमेरिकेत, पेरू नावाचा देश आहे. तिथे गेली 5 वर्ष मी त्या अमेझॉनच्या जंगलात, पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं जंगल, तिथे गेली 5 वर्ष हा फक्त शेतीच्या विषयावरतीच सगळं चाललेलं आहे जास्त. तर आता तिथली जी जुने म्हणजे एक माया संस्कृती त्या भागामध्ये होती. माया होते, आस्टेक्स होते, इंका आहे नंतर आले. म्हणजे कोलंबस गेला त्यावेळेला ते शेवटचे इंका होते तिथे. पण या सगळ्यांची जी परंपरा आहे त्यांनी हाच काळ बरोबर सांगितलेला आहे आत्ताचा, आज जो आत्ता दिसतोय ते. बंगालचे अंध कवी संत सूरदास यांनीही हे दाखवून दिलेलं आहे की आता हे सगळं जब संवत 2000 पड़े, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सब जगह अकाल पड़े, वही बचेगा जो हंस का ध्यान धरे. हंसचा अर्थ सूर्य असा. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. मोहम्मद पैगंबर साहेबांनी हेच एक्झॅक्टली सांगितलं आहे. आमच्या नंतर 1400 वर्षानंतर हा बदल होणार आहे. तसंच ते आता उत्तर अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स, तिथली जी होपी म्हणून आहे. बरं, ह्या सगळ्यांशी फक्त अग्नीशी संबंध आहे ना, माया आस्टेक्स वगैरे सगळे पाहिलं तर संबंध ह्या अग्नीशी निगडीत आहेत इथे आल्यानंतर. तर तो हा बदलाचा काळ. अगदी अलीकडच्या ह्याच्यात बघायचं झालं तर साईबाबांचं एक अगदी जवळचे शिष्य म्हणजे उपासनी महाराज म्हणून होऊन गेले ते साकोरीला. ते आता आपल्या आठवणीतलं तरी आहे, बाकीचं फार जुनं झालं आता. तर त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं देह सोडायच्या आधीच की आता ह्याच्यापुढे कलियुग आहे, अमक्या अमक्या करता बोलावर या दक्षिणेचे तेवढं हे सोडतो ना आपण. तर ते तसं म्हणायचं नाही. आता ह्याच्यापुढे कलियुग संपलेला आहे आणि आता हा सत्ययुगाला सुरुवात झालेली आहे. आता जगातल्या सगळ्याच या जुन्या संस्कृतीमध्ये हे कसं आलं आहे ते बघा की नेमकी हीच वेळ सांगितली गेली आहे. आता मोहम्मद साहेबांनी 1400 वर्ष सांगितली, त्याचं बरोबर 1400 वर्ष पूर्ण झाले. त्या दिवशीचा चंद्रमा उगवल्याबरोबर एकाने आपल्याला जाहीर केलं सौदी अरेबियामध्ये की हा पुढचा प्रॉफिट मी म्हणून. त्यावेळेला मग त्या सैन्याने येऊन त्याला गोळा म्हणून खलास केलेला आहे त्या. पण ही म्हणजे परंपरा आहे हे सांगायचं कारण त्या ह्याच्यामध्ये इथे जुनी जी काही भारतीय ट्रेडिशनल परंपरा आहे त्याच्यात काही गोष्टी आता ह्या एक्झॅक्टली कुठे आहेत त्या पिन पॉईंट आपल्याला तर करता येणार नाही. आपल्याकडे लहानपणी जे काय थोडंफार शिक्षण होतं असलं जुन्या जमान्यातलं, त्याच्यात ते सांगण्यात आलं होतं की असं पूर्वज परंपरेत असं आलेलं आहे. त्यावेळेला मग साधारणतः ग्रहमान कसं असेल त्यावेळेला. आणि अति इंटरेस्टिंग थिंग म्हणजे आपण हे साधारण 5-1000 वर्षापूर्वीची भारतीय ट्रेडिशन सांगते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तो शेवटचा काळ येईल त्यावेळे पुरुष आणि स्त्रिया सारखेच कपडे वापरायला लागते, लोक लोखंडाच्या प्लेटमधून जेवायला लागते. आता स्टेनलेस स्टील म्हणजे ते झालं आता अशा तसं काही त्यावेळेला ऐकलेलं आहे. आता ह्याला काही आम्हाला जास्त याच्याबद्दल माहीत नाही, हे फक्त लहानपणी ऐकलेलं एवढं सांगता आलं. पण ह्या बाकीच्यांचं हे सगळं अशा पद्धतीने सांगितलं. तर तो हा सत्ययुगाचा नवीन उदय झालेला आहे. त्यामुळे सगळंच ढवळून निघालं आहे. आणखीन सगळ्या संतांनी असं आपले ह्या प्रॉफिट ज्यांच्या नावावरती निर्णय धर्म निघाले त्या प्रत्येकाने असं सांगितलं आहे की मी तुम्हाला नवीन काहीच सांगण्याकरता आलं. आता उदाहरणार्थ बायबल म्हणते इथे की दॅट विच वॉज इन द बिगिनिंग, सुरुवातीला जे होतं अशीच त्याची सुरुवात आहे. मोहम्मद पैगंबर साहेब तेच म्हणतात, सुरुवातीस एकच धर्म होता त्याचं नाव इस्लाम इथे. आणि नंतर मग लोक आपापसात भांडायला लागले म्हणून हे बाकीचे नवीन धर्म आले, त्यांचं असं आहे. बायबलमधलं एक व्हेरी इंटरेस्टिंग सेंटेन्स असं आहे. आता अब्राहम म्हणजे जसं इब्राहिम अब्राहम तेच होता. आज ते म्हणजे हे जूनचा अब्राहम म्हणजे हा सगळा जूनचा सगळा धरला जातो, तसं काहीच नाही. ते दोघांचेही आहेत, सगळ्यांचेही आहेत. तर एके ठिकाणी असं वाक्य आहे येशूच्या बायबलमध्ये की नाही, मोहम्मद पैगंबरांचं वाक्य आहे की अब्राहम हे ज्यू नव्हते, अब्राहम हे ख्रिश्चन नव्हते, अब्राहम हे मुसलमान होते. आता मुसलमान जर 14 ह्यांच्या नंतर सगळे आलेले आहेत तर अब्राहम कितीतरी पिढ्या आधी हे झालेले आहेत अशा. पण ह्या काय झालेलं आहे बरोबर हे जे सगळे प्रॉफिट्स आलेले आहेत. तर खऱ्या सत्यधर्माची मांडणी आता नवयुगाकरता अशी आहे, हे सगळेच प्रॉफिट्स म्हणजे अब्राहम असो, मोझेस असो, जीजस असू दे, भगवान कृष्ण इथे आता हे अंशावतार पूर्णावतार हे सगळे आहेत ते सोडत त्याच्यात. पण हे सगळेच एकाच परमपिता परमात्म्याकडून आलेले आहेत इकडे. आणि त्या वेळेला परिस्थिती बिघडते त्यावेळेला हे लोक येतात, आपलं कार्य करून जातात.
आता भगवद्गीतेत तर सरळच सांगितलेलं आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती तदात्मानं सृजाम्यहम्. याचा अर्थच असा की ज्या वेळेला भगवान कृष्ण आले त्यावेळेला संपूर्ण बिघडलेलं होतं, कारण त्यासाठी आलेच नसतं ना. असं झालं तरच आम्ही येतो असं ते म्हणतात अशी. त्यामुळे आता हे सगळे एकच फक्त सांगण्याकरता येतात की वेद उपनिषद प्रणित, ज्याला सत्य सनातन धर्म म्हणतो, तेच पुन्हा पुन्हा सांगण्याकरता हे सगळे आलेले आहेत. मोहम्मद पैगंबर तेच सांगतायत, येशू ख्रिस्त तेच सांगतायत, भगवान बुद्ध तेच सांगतायत. ही मांडणी आहे. पण त्यांच्यानंतर जे लोक आले ते ताबडतोब वेस्टेड इंटरेस्ट क्रिएट होऊन आता बायबल 100 वर्षानंतर आलं त्या, आणि अनेक भाषातलं त्यांची अरेमिक भाषा, अरेमिक नव्हे अरेमिक, आणि तिथून ते भाषांतर होत आले. त्यात किती बाकी असतील ते सोडायचे. आता याच्यात ज्या ठिकाणी हे सगळं, आता बुद्धांचीच गोष्ट घ्या. भगवान बुद्ध साधारण 2500 वर्ष झाली. ज्या वेळेला त्यांनी देह सोडला त्याच्यानंतर लगेच काहींची जी शिष्यमंडळी होती त्यांनी ठरवलं की भगवानाने आपल्याला जे सांगितलं आहे ते आता पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलं पाहिजे, म्हणून ते ग्रथित करून ठेवलं पाहिजे आपण. म्हणून काय आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून त्यांची फक्त 1च वर्ष झालं होतं, कल्पना करा. म्हणजे देह सोडून भगवान बुद्धांना, आता बायबलचं 100 आहेत म्हणजे काय बरोबर असेल ते बघा. 1च वर्ष झालं त्यावेळेला त्यांनी ती बोधिसभा म्हणून बोलावली, त्याला बोधिसभा म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग ते आज जे त्रिपिटिका म्हणतात, म्हणजे 3 पेटी, त्यांनी बुद्धांनी सांगितलेला संदेश त्याच्यात ठेवलेला होता. त्यावेळेला बुद्धांचा परमशिष्य, ज्याला त्यांच्या सबंध बुद्धीच्या वाङ्मयात हा रेफरन्स आहे आता, आनंद नावाचा होता. अरे आनंदा असा, अरे आनंदा स्वतःचा जो मुख्य. पण ही 1च वर्षानंतर वेस्टेड इंटरेस्ट एवढा निर्माण झालेला होता की त्या आनंदाला ह्या सभेला ह्याला परवानगी नव्हती. म्हणजे हा आला तर हे खरंच काहीतरी बुद्धांचं सांगेल, मग आमचं वर्चस्व कमी होणार इथे. त्याला येऊन दिलं नाही. त्याला आपला फोर्सिबली त्याला हे आत येऊन मग आपलं काहीतरी मांडणं सांगण्याकरता अशी स्थिती झालेली आहे. तीच गोष्ट पैगंबरांच्या नंतर झालेली आहे. तर त्यातला एक मोठा उठाव, आता पैगंबरचा 1400 साल झालेले आहेत, पण साधारणतः 1100 वर्ष म्हणजे अगदी 300 वर्षानंतरच एक ग्रुप तिथला लेबनॉन, आजचा जो लेबनॉन आहे तिथून त्याची सुरुवात झाली. नंतर सिरिया यामध्ये ह्याच्या भागात एक ग्रुप असा निर्माण झाला. हे भयंकरच हे मुल्लावरून काहीतरी नळस केलेला आहे. तर जो पैगंबर साहेबांनी धर्म सांगितला तो आता सांगण्याकरता आपण पुढे येतो. आणि म्हणून त्याची नंतर इजिप्तला मोठ्या प्रमाणावरती त्याची सुरुवात झालेली आहे. पण हे आता वेस्टेड इंटरेस्ट निर्माण झालेला आहे म्हणून यावेळेचं जे आता हे सगळे विरुद्ध जाणार ना त्यांच्या. म्हणून त्यांनी इतक्या अमानुषपणे कत्तल केलेली आहे या सगळ्या लोकांची की म्हणजे नवऱ्याचं मुंडकं कापलं ते त्याच्या बायकोला सांगायचा हा हार म्हणून तो आता गळ्यात घाल, अशा तऱ्हेने जबरदस्त शिक्षा देऊन त्या सगळ्या लोकांना खतम केलेले आहेत. अर्थात कुठेतरी काहीतरी जागेद्वारे पुढचे ठेवलेलेच असतात. एक योगायोग असा झाला, काहीतरी गुरुकृपेने जे काही आपल्याला ज्ञात झालेलं होतं किंवा या मार्गासंबंधी, तर ही आता आम्ही वॉशिंग्टनमध्ये असं त्यावेळीची गोष्ट आहे, सर 20-1 वर्षापूर्वीची. तिथल्या काही ह्याला आपण निरोप पाठवला की त्यावेळेला त्या अरब लोकांनी, ते सगळे अरबच आणि मुसलमान, त्यांनी पैगंबर साहेबांनी काय सांगितलं आहे त्याला धरून एक म्हटलं तुमच्या त्या बेरूतपासून थोड्याच अंतरावरती एक पर्वत आहे तिथे टेकडी, तर तिथे ते सगळं पुरून ठेवलेलं आहे आत्ता. तर तिथल्या आता हे सगळ्या शिकलेल्या या पिढीच्या लोकांना त्यांनाही काही माहिती नव्हतं. तर म्हटलं तुमच्या शेखना विचारा. हा तिथे निरोप पोचल्याबरोबर त्याला एवढा शॉक झाला आहे. हे असे सांगणारे कोण आणि कोणाला माहिती, कारण हे आमचं गुप्त आहे आणि ते फक्त ठराविक लोकांनाच माहिती, म्हणजे बापानंतर मुलगा. जसं आता आपल्या त्या बालाजीचं देऊळ आहे ना, ते फक्त एक बापानंतर मुलगा, त्याच्यानंतर असं म्हणजे काय जो पुढचा एक येईल त्याच्यात आणखीन एक खूप सिक्रेट्स आहेत भरलेली अशा तऱ्हेने. तर मग त्यामुळे मग आमची एक मिटिंग झाली. तिथले ते शेख हे भेटायला आले, म्हणले काय सांगतात म्हणून ह्याच्यातले. आणि ते जर तुम्ही पाहिलं तर संपूर्णपणे हे जी आपली वैदिक ट्रेडिशन आहे त्याच्यातले हे सगळे लिहिलेलं. आणि ते असं म्हणले की आमची ट्रेडिशन अशी आहे की आता हा टाईम आहे, हे यावेळेला प्रगट होणार आहे. आणि नेमकं काहीतरी आम्ही एक निमित्त होऊन ते असं त्यावेळेस झालेलं आहे. त्याच्यानंतर मग
आम्ही लेबनॉनला जाऊन काही शेख यांच्या ज्या मीटिंग घेतल्या होत्या, एक प्रायव्हेट मीटिंग घ्यायच्या, कारण तिथे काय जास्त बोलला तर खतमच ना, त्याला कायदा नाही काय नाही अशा तऱ्हेचं आहे ते. तर म्हणजे हे जे सगळे आलेले आहेत पैगंबर, हे फक्त म्हणजे हिंदू मुसलमान ख्रिश्चन असं धर्मच नाहीत कुठले. आता धर्म एकच आहे, सत्य सनातन धर्म. सृष्टीच्या उत्पत्तीखाली चारो वेदांच्या निमित्ताने हा जो दिला गेला, अनंतावय वेदा हा, पण आज आपण जे चार धरतो त्या ह्याच्यातल्या, तर तो हा सत्य सनातन धर्म. आणि सगळे संत हेच फक्त सांगण्याकरता येतात. जे बिघडलेलं असतं ते दुरुस्त करतात. आता आपल्या जवळचेच पाहिजे झालं तर आपल्या रामदास स्वामींचं उदाहरण घ्या. रामदास स्वामी ते काय विशिष्ट कार्याकरता आले, त्याच्यात ते म्हणतात, बुडाला औरंग्या पापी उदंड जाहले पाणी स्नान संध्या कराया. मी आपली त्यांनी पावती दिली, मी आलो तर ते काम संपलं आता जयाच्याकरता. अशा तऱ्हेने प्रत्येकानेच हे सांगत गेलेले आहेत. पण हे आता त्यामुळे आम्हालाही पहिले, आता तुमच्या प्रश्नाकडे येतो जास्त, त्या आपल्याला पहिल्यांदा सांगण्यात आलं की तुम्ही बायबल हातात घेऊन हे शिकवा, अग्निहोत्र, असं पहिल्यांदा सांगण्यात आलं. आणि ती शब्दशः गुरूंची आज्ञा म्हणून मग आम्ही त्या त्याची सुरुवात झालेली आहे आता. आणि आता हाच सत्य सनातन धर्म. मग आता आज आमचे जास्ती फार मोठ्या संख्येने कॅथॉलिक आणि इव्हँजलिस्ट ख्रिश्चन्स, कॅथॉलिक नर्स हे आमच्या म्हणजे काही हजाराच्या संख्येने येत आहेत. सगळ्यात एवढं हा अग्निहोत्र होम सगळीकडे पसरवलं आहे. मुख्य म्हणजे जास्त साऊथ अमेरिकेमध्ये. आत्ता आम्ही त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला सांगतो हा येशूंचा मेसेज, म्हणजे ही खरी येशूंची ख्रिश्चॅनिटी. चर्च सांगते त्याला तुम्ही चर्चानिटी म्हणा, आम्ही सांगतो ही ख्रिश्चॅनिटी तुम्हाला, अशा ह्याच्यात नाही. आता तुम्ही सगळ्या ठिकाणी पाहिलात तर अत्यंत महत्त्व अग्नीला गेलेलं आहे. जे बायबलमधला एक एक्झोडस नावाचा चॅप्टर आहे, त्यातला 22 केसातला ते एक दृश्य आहे. त्याच्यात हे मोझेस, हे प्रॉफिट मोझेस ते त्या डोंगरापाशी गेलेले आहेत. आणि त्याला एकदम दृश्य ते दिसलेलं आहे की बुश वॉज बर्निंग, ते जळत होतं. आणि द बुश बर्ट नॉट, पण ते जळलेलं होती, त्यामुळे ते दिव्याग्नी तिथे प्रगट झालेलं आहे. आणि त्याला त्याच वेळेला ईश्वराचा संदेश आलेला आहे. हे बायबलमधलं वाक्य, त्याला आम्ही इंग्लिशमधून बायबल वाचल्यामुळे मला इंग्लिश सांगतो, पण जे काय मूळ हे वाचलेलं आहे त्यांचं. तर त्या शब्द असे आहेत त्यातले, रिमूव्ह दाय शूज ऑफ दाय फीट फॉर दाऊ आर ट्रेडिंग होली ग्राउंड. म्हणजे आता तुला हा अग्नी दिसलाय, हा दिव्य अग्नी आहे, तर इथे तुझी पादत्राणं बाहेर काढ आत्ता आणि मगच ते पुढे जा, असा त्याला यांचा संदेश आलेला आहे. येशूने ज्या वेळेला देह सोडला त्यावेळेला बरोबर ऑटोमॅटिकली जेरुसलेमच्या मंदिरामधला पडदा फाटला गेला आणि आतून ज्वाला प्रगट झालेली आहे. हेच सांगायचं होतं की आता ह्याच्या पुढे असले कुठले धर्म वगैरे काय होणार नाही आहेत, एकदम सत्य सनातनच येणार. ज्या वेळेला हे आता मुला मुलं सांगतात आपल्याला की हे शेवटचे नबी, त्याचे मूळ शब्द असे आहेत, खात्मा ए नबी, म्हणजे मोहम्मद पैगंबर हे शेवटचे इकडे. आणि त्यामुळे त्यांनी जे काय सांगितले ते तुम्ही फक्त आचरण करायला पाहिजे सगळ्यांनी, त्याप्रमाणे सगळ्या जगाने, असं ते म्हणतात. आता खरा अर्थ याचा असा आहे, खात्मा ए नबी म्हणजे ह्याच्यानंतर जसं एक भगवान बुद्ध आले, त्यांच्या नावावर एक बुद्ध धर्म नंतर निघाला. आणि बुद्ध धर्माचा पर्वकाळ होता, तर कुणी कुठेही फारसा प्रयत्न न करताना फार मोठ्या प्रमाणावरती तो आशिया खंडात इकडे सगळीकडे पसरला. तसाच नंतर पैगंबर हे ख्रिश्चन आले, त्यांचंही तसंच झालं. नंतर पुढे मोहम्मद हे आले, काहीही कुणी विशेष प्रयत्न न करताना ऑटोमॅटिकली किती मोठ्या ह्याच्यावर तुम्ही ऑल सगळी सोव्हिएट रिपब्लिक्स वगैरे सगळ्या ह्याच्यात त्या ठिकाणी तो पसरला तो धर्म. आता तर त्या ह्याच्यात त्या सगळ्यांनी ह्याच्यात असं सांगितलेलं आहे. आता ते जे ज्यावेळेला हे म्हणतात लास्ट प्रॉफिट म्हणजे हा शेवटचा, ते त्याचा खरा अर्थ असा आहे की जसा एक बुद्धांच्या नंतर बुद्ध धर्म निघाला, येशूंच्या नंतर तो ख्रिश्चन निघाला, मोहम्मद पैगंबरांच्या नंतर मोहम्मद यांच्या नावावर एक धर्म निघाला, तसा आता ह्याच्यापुढे होणार नाही इकडे. हेच पैगंबरांना सांगितलं. म्हणजे ह्याच्यापुढे फक्त सत्य जे मूळ आहे, सत्य सनातन, हे सगळेच सत्यनारायण सांगण्याकरता आलेले आहेत. पण या सगळ्यांना हे केलं, त्याचे इंटरप्रिटेशन्स फार वेगळे झाले आहेत. आता खुद्द बायबलमधली इतक्या आपल्या जुन्या ट्रेडिशनचे, पण त्याचा आता अर्थ हे सगळे पादरी लोक निराळच करतात. आता एक लहानसंच उदाहरण देतो मी. सांगायला येतो असं आहे की हे सगळे आले, हे एकाच परमपिता परमात्म्याकडून आलेले असतात आणि ते एकच सांगतात की ज्याला धर्मस्थ ग्लानिर्भवती तदात्मानं तुमच्या. त्यावेळेला आम्ही येतोय, दुरुस्त करतो आणि ते निघून जातात.
ज्याचं जे काम असतं ते करून. आता आश्चर्य तुम्हाला वाटेल, आता आज हे पॅलेस्टाईन आणि जूनचं याचं चाललेलं आहे ना आता भांडवल याच्यातलं. मोहम्मद पैगंबरांचं एक वाक्य आहे, आम्ही तुम्हाला मेरीचा पुत्र येशू दिला पण तुम्हाला समजलं नाही, म्हणून त्याचा अर्थ इथेच ते थांबले. त्याचा अर्थ की म्हणून आम्हाला यायला लागलं. तर पृथ्वीच्या दृष्टीने जेरुसलेम आणि मक्का हे अगदी जवळजवळ आहेत आता. आणि दुसरं त्याला सांगितलं आहे तुम्हाला समजावं म्हणून आम्ही या भाषेत सांगतो. आणि त्या आज जे शर्यत बिरतचे सगळे प्रकरण चालले आहेत ना त्या ह्याच्यात त्यातले त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की मी तुम्हाला ज्या वेळेला अध्यात्माबद्दल बोलतो ते अल्लाच आहे, ज्या वेळेला मी तुम्हाला व्यावहारिक बाबीबद्दल बोलतो ते एक मनुष्य बोलतोय असं समजा. मी काय त्याच्यापेक्षा जास्त किंमत नाही. आता त्यावेळेला अरब लोक 100 लग्न म्हणजे स्त्रियांचे लग्न करायचे, मध्ये कॉम्प्रोमाइज म्हणून त्याला 5 तर करा. तर आज आम्हाला भेटलेलं आहे, आम्ही 4 बायका केल्या, आता 5वी करायला आम्हाला हरकत नाही आमच्या धर्माप्रमाणे. तर असं ते बदलत गेलं सगळं पुढे. त्यामुळे हे जे मूळ आहेत बाजून आले तर ते आता हा सगळा उजेडात येऊन आज अरबस्तानचा हा भाग मोठी यज्ञभूमी होती, तुर्कस्तान ही मोठी यज्ञभूमी तिथे. तर आता हे हळूहळू पुढे होत राहिलं. दक्षिण अमेरिकेत तर काय त्याची चांगली कितीतरी स्थळं आहेत आता आजच. म्हणजे साधारणतः इसवी सनापूर्वी 3500 वर्ष तेव्हापासून आता तिथे 24 तास अग्नी मेंटेन करायचा अशी त्या तिथल्या दक्षिण देशातल्या पेरू ह्याच्यातल्या त्यात त्यांची जी प्रथा. आता ते म्युझियममध्ये दाखवतात म्हणजे काय, एक इलेक्ट्रिकचा असा अग्नी ठेवलेला असतो, एक झोपडी असते, पुढे जास्त त्याला काय माहीत नाही इथे. आता बायबलमध्ये असं एक सांगण्यात आलेलं आहे, त्यातला एक चॅप्टर आहे. आता जरा विचार करण्यासाठी आलं म्हणून काही लोक विचार करायला लागलेले आहेत. डॅनियल नावाचं एक चॅप्टर आहे, तर त्यातल्या 8व्या अध्यायामधलं हे एक वाक्य आहे त्या डॅनियलच्या ह्याच्यातलं. एक ते संत गॅब्रियल ह्या डॅनियलला पुढचं काय होतं याचे दृष्टांत देत आहेत. पुढे आता काय घडणार ह्याच्यातले दृष्टांत द्यायला लागलेले आहेत. तर एक दृष्टांत असा आहे की त्यातला आता इंग्लिश शब्द त्यातले असे आहेत किंवा मराठीत त्याचं भाषाचं कळून सांगतो. सकाळ आणि संध्याकाळ याच्याबद्दलचा जो मी तुला दृष्टांत दिला तो सत्य आहे, परंतु फार मोठा काळ जाईल त्यावेळेलाच ते घडणार आहे, म्हणून तू आत्ता हे गुप्त ठेव. अशी त्याला त्या डॅनियल हे प्रॉफेट त्याला ती त्यांनी आज्ञा दिलेली इकडे. तर ह्याच्यावरती अमेरिकन बायबल सोसायटी, अमेरिकन म्हणजे नॉर्थ अमेरिकन युनायटेड स्टेट्स बायबल सोसायटीने खूप अध्ययन करून जुने रिसर्च करून आता नवीन त्यांच्या बायबलच्या एडिशनमध्ये एक नवीन शब्द घातलेला आहे. तो फार इंटरेस्टिंग शब्द आहे. सॅक्रिफाईस म्हणजे डाऊन अँड डस्ट सॅक्रिफाईस शब्द वापरला आहे. कीप इट अ सिक्रेट नाव फॉर इट विल बी अ लॉंग टाईम बिफोर इट कम्स टू मॉर्निंग अँड इव्हिनिंग सॅक्रिफाईस. आणि हे सगळे धर्म आलेले आहेत हे फक्त ह्याच्यामुळे यज्ञ बिघडल्यामुळेच आलेले आहेत. आता रामायणात तुम्ही बघा हे जे मागायला जातात गुरु दशरथांच्याकडे की तुझे पुत्र मला दे, ते काही त्याला शिकवणारे मी त्यांना म्हणून काय नाही मागत, यज्ञाच्या संरक्षणार्थ दे असं त्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळेला यज्ञामध्ये हिंसा व्हायची, म्हणजे हे त्याला राक्षस असे हे देऊन त्यात फ्लेश अँड ब्लड म्हणजे मांस आणि ब्लड घातलं जायचं. आज इथे अगदी थेट ब्राह्मण मंडळीपासून सगळ्या प्रकारचे लोक आज हेच करतायत. तुम्हाला माहिती असेल वर्षातनं एकदा जरी जाऊन ते केल्याशिवाय टंचाई पडत नाही, आम्ही धर्म केला नाही असं त्यांना वाटतंय. म्हणजे सगळे तर करतातच बाकीचे. तर अशी इथली स्थिती आहे, इतकं रुजलेलं असतंय. आता बुद्धांच्या वेळेला कमाल झाली म्हणून त्यांनी ते त्यावेळेला ते तिथे आले आहेत. आता त्यांची गोष्ट अशी आहे की मगध देशाच्या राजाकडे ते आलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांना मोठा यज्ञ करायचा होता आहे. आणि कुठलाही वैदिक यज्ञ याच्यात कुठल्याही प्रकारची हिंसाच असू शकत नाही. आता हे जे मोठाले यज्ञ या होतात त्यातला एक प्रमुख जो असतो, एक प्रमुख अशा अनेक त्यातल्या 7, 8, 9, 10 असे निर्णयाचे असतात, त्याला अध्वर्यू म्हणतात. आता मराठी भाषेमध्ये सुद्धा आता कोणी पुढारी लोकांसुद्धा अध्वर्यू म्हणतात. हा हिंदीमध्ये सुद्धा शब्द आहे. हा अध्वर्यू शब्द आला कसा, संस्कृतमध्ये ध्वरा म्हणजे हिंसा आणि अध्वरा म्हणजे जो कधीही हिंसा करत नाही तो, आणि तोच हा यज्ञ करू शकतो त्या ह्याच्यात येईल कशी हिंसा. तर ते ज्यावेळेला भगवान बुद्ध त्याचं फार मोठं कर्म असणार म्हणून त्याच्याकडे स्वतः भगवान बुद्धांच्यासारखी विभूती आली तिथे आणि त्या राजाला बाहेर जनावरं बांधलेली होती, म्हणजे शेकडो जनावरं तिथे बांधलेली होती.
आणि हे प्रजेकडनंच आलेले असतात, की कोणी असे दान दिलेले नसतात, म्हणजे सगळ्यांना त्रास देऊनच ती आणलेली तिथे. तर ती त्यांनी सांगितलं की तू हे कशा करता करतोस. ते म्हणले हे केलं तर मी स्वर्गात जाणार. मग म्हणलं असं आहे, त्यांच्यापेक्षा तू मलाच मारणार, मी नक्कीच जाशील. त्यावेळेला तर एकदम त्याला लाईट मिळालेलं आहे आणि त्यांच्यापुढे शरणागती पत्करून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणून तो तिथे आलेला आहे. आता त्याच्यानंतर म्हणजे शंकराचार्यांचा काळ हा साधारणतः 900 ते 1100 असं धरला जातो. आपल्या आज काय ते इतिहासकार सांगतायत त्यांच्या वेळेला इतक्या मोठ्या म्हणजे भगवान बुद्धांना 2200-2500 वर्ष झाली, तर तो झाला पुन्हा ह्या चालूच आहेत ते सगळे यज्ञ ह्याच्यात. बरं, एक्झॅक्टली हीच गोष्ट मध्यपूर्वेत झालेली आहे. म्हणजे बायबलचं जुनं टेस्टामेंट म्हणजे जुना करार ज्याला म्हणतात त्यात यज्ञाकडीच काहीच नाही, पण फक्त हिंसक यज्ञ. लझारस द प्रीस्ट ब्रिंग अ टर्टल फॉर मॉर्निंग बर्न्ट ऑफरिंग, ब्रिंग अ टर्टल फॉर इव्हनिंग बर्न्ट ऑफरिंग. म्हणजे सकाळी संध्याकाळी काहीतरी ज्वलन करून आहुती द्यायची आहे माहिती, पण त्याचा टर्टल आली त्याच्या जागी इथे. तो बिघडलेला यज्ञ नको म्हणून तिथे येशू आले आणि ते इतके सांगितले की इतकी अहिंसा पाळली पाहिजे. त्यांच्याकडे या वेदी पुढे ठेवण्याकरता कोणी ते फळ घेऊन हे आलेले होते. याला त्यांच्याला सांगितलं तू भावाशी भांडून आलेला आहेस, तू आधी जा आणि इथे प्रेमाने ये, म्हणजे इथे या वेदी पुढे जायचं झालं तर तुला प्रेमानेच वागायला लागेल. बायबलमध्ये याची पुढे येणाऱ्याचं एक दृश्य आहे, पण हे कोणी हे पदरी लोक वगैरे ते काही दाखवतच नाहीत कुठल्या ह्याच्यात. एक यांचं वाक्य आहे, आता गुरुपरंपरा ही पाळलीच पाहिजे हे येशूने त्या यांनी सांगितलं की आता त्यांचे गुरु म्हणजे जॉन द बॅप्टिस्ट. म्हणजे संबंध फक्त वैदिक परंपराच आहे सगळीकडे. त्यांच्याकडे पाहिलं तर तीच आहे, मुसलमानांचं जर तुम्ही ओरिजिनल पाहिलं तर सगळं हेच आहे. नंतर हे मारले गेले हा आहे. आता याच्यात काय आहे, येशूंच्या परंपरेत त्यातला असा एक शब्द आहे की ज्या वेळेला येशूंचे जे गुरु जॉन द बॅप्टिस्ट ते असं म्हणत आहेत की मी तुम्हाला पाण्याचा बाप्तिस्मा देतो, माझ्यानंतर जे येते ते त्याच्यानंतर होली स्पिरिटचा बाप्तिस्मा दिला जाईल आणि त्यानंतर अग्नीचा बाप्तिस्मा येईल असं सांगितलं आहे. अग्नीचा बाप्तिस्मा कुठे चर्चला माहितीच नाही. तो हा अग्नीचा बाप्तिस्मा जो ज्या डॅनियलच्या ह्याच्यात सांगण्यात झालेला आहे. आता हे एवढं कोण इंटरप्रिटेशन करतोय बघतोय याच्यातील. ज्या वेळेला येशू त्यांच्याकडे जर प्रत्यक्ष आले ते गुरु ट्रेडिशन त्यांनी कसे पाळले आपल्याप्रमाणेच, म्हणजे आपल्या इंडियाची ट्रेडिशन आहे त्या प्रकारची, आणि त्यांचं सगळं पुष्कळ आयुष्य इकडेच गेलेलं आहे. ही संबंध आता ते ख्रिश्चन पश्चिमेकडे आहेत म्हणून ते आपण ते पश्चिमेकडे होतो, पण हे संपूर्ण भारतीय आणि एशियाटिक अशी ही येशूंची ट्रेडिशन आहे संबंध, आणि अगदी वैदिक परंपरेचं टाईप ट्रेडिशन आहे. ज्या वेळेला येशू तिथे आले आणि ते ह्याला म्हणतात त्यांच्या गुरुला मला बाप्तिस्मा द्या, जॉन द बॅप्टिस्टना, त्यावेळेला ते एकदम घाबरून म्हणतात मी आणि तुम्हाला, म्हणजे तुम्ही एवढं मोठे आहे आणि मी हे कसं. त्यांचं वाक्य आहे, त्या इंग्लिश बायबलमधलं वाक्य आहे, येस रायचसनेस हॅज टू बी मेंटेन. म्हणजे गुरुपरंपरा ही मेंटेन करायलाच पाहिजे म्हणून तुम्ही राहा अशा अर्थानं. आता पुढचं एक त्याचं असं एक वाक्य होतं, हे म्हणतात की माझ्यानंतर जे येणार आहेत त्यांना माहिती आहे येशू त्यांच्या नंतर येणार, त्यांच्या पादत्राणाला स्पर्श करण्याची माझी लायकी नाही हे येशूंचे गुरु सांगतात. मी येशूंच्या बद्दल पुढे आता एक पादत्राणाला स्पर्श करणे वगैरे युरोपियन संस्कृतीत त्याला काही अर्थच राहत नाही आहे, पण त्याला असं म्हणायचं की पादुका खरा अशा अर्थाने. तर आज जो काळ आहे हे सगळे हिंदू संपणार, मुसलमान संपणार, ख्रिश्चन संपणार, सगळेच संपणार असतात आणि फक्त एक सत्य सनातन एवढंच राहील. आता साधा प्रश्न बघा, आणि जसं त्याने सांगितलं की धर्मस्य ग्लानिर् भवते म्हणून आम्ही आत्ता इथे आलो आहे आत्ता. मग आत्ता दुसरी एक गोष्ट अशी आहे, हा अबाधित नियम आहे. जर तुम्ही या सत्य सनातन वेद उपनिषद प्रणित अर्थात भगवद्गीता तेच सांगण्याकरता आलेली आहे, त्यात तोच संदेश आहे, बदललेला नाही. कुराणचा कशाचा पण भगवद्गीताचं नियम तुम्हाला माहिती आहे आत्ता. तर याचं जर पालन केलं तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की दारिद्र्य नावाची वस्तूच तुम्हाला पुढे मिळणार नाही. संपूर्ण म्हणजे राहूच शकत नाही, म्हणजे अंधार आणि उजेड एकत्र राहू शकत नाहीत. तसंच या सत्य धर्माचं तुम्ही पालन करायचं ठरवलं आहे, याचा पहिला आहे यज्ञ. पहिला विषय म्हणजे यज्ञ, आणि यज्ञाचं जर तुम्ही ते फॉलो करायला ठरवलं तर तुम्हाला म्हणजे फक्त समृद्धी म्हणजे मटेरियल समृद्धी आहे. म्हणून यज्ञाचा हा सत्यधर्म म्हणजे काय आता आपण म्हटले यांनी
एष एव ही श्रुती म्हणजे यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय एष एव ही म्हणजे हाच सत्य धर्म सनातन, हा दुसरा कुठला धर्म नाही. आणि तेच सगळ्या पुढे आलेल्या पैगंबरासोबत सगळ्यांनी हेच सांगितलेलं आहे. भगवान कृष्णाने सुद्धा हेच सांगितलेलं आहे. पोथी मिटवताना म्हणजे शेवटच्या अध्यायात 18व्या अध्यायात त्यांनी सांगितलं आहे तो काय करायचा, तर यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, करना ही चाहिए, केलंच पाहिजे, आणि न त्याज्यम त्या कर. आणि पुढे एक लाईन सोडून पलीकडे असं आहे यज्ञदान तप कर्म पावनानि मनीषिणाम, म्हणजे मनाला पावन करताय. म्हणजे बाकी दुसरा कुठलाही प्रोग्राम दिलेला नाही, तू काय कर हाच, आणि हाच तो सत्य सनातन धर्म. बरोबर आता आहे, कोणी भाषांतर केलेलं नाही. आता बायबलमधले शब्द बघा, बी यू ट्रान्सफॉर्म बाय द रिन्युअल ऑफ द माइंड. मी तुला दुसरं काहीच करायचं नाही आहे की आय अँड माय फादर आर वन, बी यू ट्रान्सफॉर्म बाय द रिन्युअल ऑफ द माइंड. म्हणजे मनाचं पावन करायचं एवढं तुझ्या हातात आहे. इकडे बरं, आता तर हे सगळं बाकीचे ते थिअरी राहू दे बाजूला. तर अशा प्रकारे आपल्याला आज्ञा दिल्यामुळे, आणि हा सत्यधर्म तो आम्ही सगळ्या जगात पहिल्यांदा याची सगळी मटेरियल आस्पेक्ट्स लोकांना दाखवायची होती या अग्निहोत्राची. पहिल्यांदा त्याच्याकडला जर्मनी निवडला गेला. आता त्यांनी सांगितलं सद्गुरूंनी तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, तुम्ही अशा अर्थात विचाराचा प्रश्नच नसतो कुठे काही, आपोआप कळत जातं ते. मग जर्मनीत पहिल्यांदा याची औषधाची सुरुवात झाली. अग्निहोत्रापासून औषधं कशी करायची. आता त्यांना सांगितलं की ह्या जुना एक आयुर्वेदाचा लुप्त झालेला भाग आहे तिथे, आणि त्यांनी जर्मनीत पहिल्यांदा 1974 साली हे केली अग्निहोत्राची सुरुवात व्हायला. मग त्यावेळेला आम्हाला काही डॉक्टर्स भेटले, फार्मसिस्ट भेटले बाकीचे. तर त्यावेळेच्या ज्या फार्मसिस्ट मोनिका कॉक म्हणून आहेत, त्यांनी आत्ताच हे पुस्तक त्याने जर्मन भाषेत लिहिले, आता इंग्लिश भाषेत आत्ता काही दिवस 1-2 आठवड्यापूर्वीच त्याचा पब्लिश झालेला आहे. पुस्तके हे आहेत आपल्याकडे कॉपीज इथे आलेल्या आहेत, कारण इंडियात प्रिंट करून ते अमेरिकेत पब्लिश केलं आहे त्याचं पुस्तक. तर त्यांनी शेकडो लोकांच्यावरती प्रयोग करून अत्यंत शास्त्रीय ह्याच्या पद्धतीने प्रयोग करून त्यांनी आता असा एक सिस्टीम बसवली. अनेक रोगावरती स्वतः करून बरं त्या क्वालिफाईड आहेत स्वतः की ह्याची औषधं कशी बनवायची, आणि हे तुम्हीच बनवा, म्हणजे विकायचे नाहीत, कुठेही विकले जात नाहीत. आज पृथ्वीच्या पाठीवरती 5 खंडात ही औषधं दिली जात आहेत सगळ्या ठिकाणी. आता काही एक देश आहे, जसं आता एक इक्वेडॉर म्हणून देश आहे दक्षिण अमेरिकेत, कोलंबिया, तर तिथल्या काही लोकांनी नवीन पद्धत सुरू केली. आम्ही त्या टॅबलेट करतो, कारण लोकांना घ्यायला सोपीच आहे ह्याच्यामध्ये. तर त्याला पहिल्यांदा सांगितले ते तुम्ही टॅबलेटच्या वरती पॅकेट असेल त्याच्यावरती असं घाला डिस्ट्रीब्युशन फ्री, हे आधी पहिले शब्द तिथे घालताना घालले. सगळीकडे हे सगळं फुकटच शिकवलं जाते आता. पण त्यांचं पुस्तक आपण वाचलं तर सगळे आज म्हणजे रोगराई अशी अफाट झालेली आहे, घरोघरी आहे, आणि किती भयानक आहे. आता हा भाग संपला. त्या जर्मनीतून मग आम्ही ते ज्या वेळेला रशियन लोकांना समजलं की या जर्मनीतल्या लोकांना काहीतरी हे औषधावरती प्रयोग केले आहेत म्हणून ते त्यावेळेला ते कम्युनिझम होतं ना सगळं, आम्ही सगळं स्ट्रिक्ट इकडचं तिकडं नाही याच्याला. मग त्यावेळेला मला ते पोलंडला बोलवलं. त्यावेळेला डॉक्टर उल्रिचबर्ग बरोबर आम्ही 1981 साल, आणि त्यावेळेला त्यांनी मात्र फार मनावर घेतलं. आता प्रश्न बघा आहे कम्युनिस्ट एज्युकेशन, आणि त्याच्या वेळेला आम्हाला पहिल्यांदा मंत्र आणि हे सगळं सांगायची वेळ आली. तर पहिल्यांदा म्हटलं या पुन्हा सेकंड चान्स येतो का नाही, कोणाला मिळालेला चान्स घ्यावा आत्ता. आणि समोर बसलेले सगळे सायंटिस्ट होते, हे आम्हाला ते नंतर कळलं आहे. ते म्हणले ह्याने काहीतरी आहे, यांचं ते ह्या जर्मन लोकांनी मेडिसिन ह्याच्यात झालेलं आहे, तर ह्यांचं आपल्याला सगळं ज्ञान घ्यायला पाहिजे अशा अर्थाने त्यांनी ते आम्हाला बोलवलं. पहिला कुठली तरी सुडो सायंटिफिक याच्या नावावरती, सोसायटीच्या नावावरती ते पहिल्यांदा गेलो. त्यावेळेला त्यांना म्हटलं हा शेवटचाच कदाचित असेल, कारण म्हणून म्हटलं की माझं दुर्दैव आहे की वेदांच्यासारखं संपूर्ण शास्त्र असलेलं त्याच्यातली भाषा तुमच्यासारख्या अंधश्रद्धेत वागलेल्या आणि शिक्षण झालेल्या कम्युनिस्टांच्या पुढे सांगायला लागत आहे. तुम्ही अंधश्रद्धात सगळे वावरता आत्ता सो कॉल्ड मॉडर्न सायन्समध्ये. तर माझं दुर्दैव आहे, पण मी त्याला सांगतो. आणि दुसरी गोष्ट बघा, तुम्ही बरे म्हटलं, तुम्ही आता वेस्टर्न युरोपला गेलात तर त्याच्यापेक्षा आणखीन अंधश्रद्धा. मध्य पूर्वेत गेलात आणि इंडियात गेलात म्हणजे अरब आणि भारत, तिथे तर ते शहामृगाचं जे मान खाली बघतो ना, त्याला म्हणतात ना की आता शहामृगाने मान खाली खूप असली, मग आता काही नाही बाहेर याच्यातलं. इतकी अंधश्रद्धा आहे, आणि जे अंधश्रद्धावाले आहेत ते सगळे खतम होणार आहेत. टेक टू मेथड्स ऑफ सायन्स ऑर पेरिश, हा आपला संदेश आहे आता इथे.
मग त्याच्यानंतर जी सुरुवात झाली फार मोठं. आज पोलंडसारख्या देशात क्वचितच एखादं खेडेगाव असेल की जिथे अग्निहोत्री कुटुंब नाही. आता आम्हाला काय प्रत्येक खेडेगावाची माहिती नाही, पण मी इतकं ते भिजलेलं आहे सगळ्या नसानसामध्ये इथे. असं ते होत गेले. आता ह्याच्याकरता हा देश निवडला, पेरू देश, ह्याच्याकरता. मग आम्ही सुरुवातीला आमच्यातल्याच काही, आता काय कल्पना नाही कुठे कोण पडलेलं असतंय, पूर्वजन्माचं किती मोठं भाग्य असतंय कुणाचं लक्षात येत नाही. आणि जो इतका त्याग ठरलेला असतात पूर्वजन्मात ते भेटतात मग आम्हाला इकडे. आणि ह्याच्यात विशेषतः बायकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती आहे, फार मोठं प्रमाण, म्हणजे एकाला 9 इथपर्यंत मोठं प्रमाण आहे इथे. आता आमच्याकडे येणार ते सगळे फक्त प्रोफेशनल्सच असतात, ते आधी पाहून घेतो. अशाच एक तिथल्या इथे डॉक्टर ग्लोरी आम्ही शी बायोकेमिस्ट, डॉक्टर बायोकेमिस्ट अशा त्या आला. ते सगळं आमचा संबंध आल्यानंतर त्या म्हटल्या सगळं सोडून आपण आता हा सत्यधर्माला भाव घ्यायचा आत्ता. म्हणजे पूर्वजन्मीची तयारी, आम्ही निमित्त सगळं तयारच ठरलेलं असतं. मग तुम्हाला सांगतो काही अजब गोष्टी आहे. अजब म्हणजे तुम्ही आत्ता म्हणाल हे काहीतरी आता काहीतरीच आम्हाला बनवाबनवी करायला लागलं आहे इथपर्यंत तुम्ही म्हणाल. पण आता ऐकून जर घेणार असेल तर सांगतो थोडंसं. इकडे आम्ही पहिल्यांदा त्या अमेझॉनच्या जंगलातली तिथली एक आपण म्हटलं ही नदी एक आहे, म्हणजे ती अमेझॉन नदी नव्हे, त्या नदीला मिळणार आहे, पण ती प्रचंड नदी आहे. अमेझॉन ही फारच मोठी आहे आणि त्या जगातली मोठी. तर त्या आता म्हटलं कुठं जायचं, तर म्हटलं आपल्याला जिथे परमेश्वर भाट जाते तिथे जाऊ आपण. म्हणून आम्ही त्यांना आणि दुसरा एक दोन आमची त्या यातली बरोबरची मंडळी होती त्यांना घेऊन बोट म्हणजे ते असंच एखादा आउटबोर्ड इंजिन असतं, चालतंय नाही चालतंय मध्ये वही अशातल्या 7-8 तास गेलो. म्हटलं या दिशेने आपल्याला तर जायचं आहे. एके ठिकाणी म्हटलं उतरा तिथे आत्ता. मग त्या ठिकाणी उतरलो आम्ही ते ह्याच्यात आल्यानंतर. आणि मग पुढे आज जाऊन तिथे काय जे आम्हाला शुद्धीकरण होम हवन करायचं होतं ते सगळ्यातलं झालं. आणि म्हटलं आता इथे राहिलं पाहिजे, तुम्हाला इथे राहिलं पाहिजे. मी निघून जाणार आता दुसरीकडे जाण्याकरता. आणि ते म्हणजे तुम्हाला सांगतो तिथे आता हेब्रॉन टाईपचे काही सर्प असतात, भयंकर विषारी. आणि म्हणजे तर आता उड्या मारतात तुम्ही खलासच करणार ना, तुम्ही काहीच करू शकत नाही अशा तऱ्हेचे इथे. परंतु काही ईश्वरी शक्ती आहे आणि इतक्या धारिष्ट्याने ते आता ही बाई इथे राहणार आणि काही मंत्रोच्चार करून त्यांच्यावरती ती काही क्रिया केली गेली. आता हे बाहेर बोलायचं नाही, आपल्याला सांगतो तुम्हाला, तर पहिल्यांदा जसं पब्लिकली आपण सांगतोय. आणि तुम्हाला म्हटलं व्याघ्र सिंह गजादेहा नृप तस्कर कोणाचीही कोणी तुम्हाला हात लावू शकणार नाही. किती दिवस आपण इथे आहात तेवढं. पण म्हटलं झाडदुखी पोटदुखी हे तुमचं काही जर पहिलं कर्मचारी असेल ते तसंच राहील, त्याला काय करू पण हे मात्र बंधन राहील इथे. क्रूर जनावर काही करू शकणार नाही तुम्हाला. आणि त्यावेळेला त्यांनी काय जे आपले अनुभव सांगितले तिथे, हे यज्ञ मंत्र हे चालूच त्या तेच करत बसायचे तिथे. आणि नंतर हे प्रचंड असे विषारी सर्प ते इथे शेजारी बसतात इथे. मग ही बाई त्यांनी सांगते त्यांच्या इथे स्पॅनिश भाषेमध्ये की इस्केरदा म्हणजे डावीकडे जा, त्यांच्या भाषेमध्ये इकडे दरेच्या म्हणजे इकडे जा. आणि ते जनावर त्यांचं ऐकतं इकडे तिकडे जा, या बाजूला जा, इकडे असं अशा तऱ्हेने. म्हणजे हा यज्ञाचा मंत्राचा परिणाम. आता जास्त सांगत नाही कारण कोणीच विश्वास ठेवणार नाही ह्याच्यावरती. त्या स्वतः येऊन सांगतील, त्यांना इंग्रजी बोलता येत नाही, स्पॅनिशच बोलतात. म्हणून भयंकर आहे ह्या मी ह्याची किती प्रभावी याची ताकद असते. आणि एकदा ठरवलं आहे ना की हा आता नवीन सत्यधर्म येणार, मग ते कुठूनही होणार अंत येणार. आता ही सगळी आमची मंडळी निर्णय देशातली आहेत, त्यांना सांगतो तुमच्यामुळे हे सगळं चाललं असं समजू नका. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कुलपात एका खोलीत कोंडून ठेवलं तरीसुद्धा हा सत्यधर्म येणारच आहे सगळ्या जगात. ते ह्याच्याबद्दल कुठलाही गर्व बाळगू नका. म्हणजे तुमच्यामुळे हे येत आहे, तुमच्या आमच्यामुळे असं म्हणू नका. तुमच्या आमच्यासारखी असली माणसं इतकी कमी दर्जाची असून सुद्धा कसं आहे हे आश्चर्य आहे आत्ता अशा तऱ्हेने. तर आज हा इथे येणार आहे. भारताचं आज टाईम आलेला आहे. आम्ही आता इतके वर्ष बाहेर होतो सद्गुरूंच्या आज्ञेवरून. इथे त्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे तुम्हाला आमचं वेब पेज पहा, तिथे कम्प्लिटली संबंध आम्ही यांना सांगतो आता तुम्हाला आम्ही अग्निहोत्राची भाषा बोलायची ना तुमच्याबरोबर, आणि त्यांनी ते करून दाखवलं हे कसे रोगराई नष्ट होते इकडे तिकडे. आणि त्यावेळी ज्या सरकारचं लक्षात आलं हे काय म्हणतात इथे आता हे कसं काय झालं, अशा न होणारे सगळे बरे व्हायला लागले. मी जर्मनीतले डॉक्टरांचा भाग सुद्धा मी आता शेतीबद्दल बोलतोय. आम्हाला त्यांनी जेव्हा बोलवलं त्यावेळेला आम्ही त्यांना असे पहिले शब्द वापरले की हे बघा
म्हटलं हे फार संपूर्ण शास्त्र आहे, ऋषी कृषी आहे, पण आपल्याला तुमच्या आमच्यात काहीतरी कॉमन लँग्वेज पाहिजे ना आत्ता. तर ती कॉमन लँग्वेज असली तर आपण बोलू शकतो. आता ती कॉमन भाषा एकच आहे की आम्ही तुम्हाला ऋषी प्रणित सांगतोय की असं असं झालेलं आहे, तुम्ही मोजायला तयार आहात का? नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाचं काय झालं, ऑक्सिजन फिक्सिंग बॅक्टेरियाचं काय झालं? आम्ही ही आता तुम्हाला कृषीची पद्धत सांगितली. हा जमिनीतला फॉस्फरस ऑटोमॅटिकली वॉटर सोल्युबल बनतो, ऐकलंय का कुठे? कुठल्याही जगातल्या युनिव्हर्सिटीने किती कष्ट करायला लागतात त्या फॉस्फरस वॉटर सोल्युबल करता. आणि आता एक आपल्या देशात जर पाहिलं तर एक तो जयपूरचा वगैरे म्हणजे राजस्थानचा थोडा भाग सोडला ते सगळ्यात अत्यंत लो लेवलचा फॉस्फरस आहे. तर आणि म्हणून तो नॉन कमर्शियल असता, तो ऑटोमॅटिकली बनतो. आणि त्यांना हे सांगितलं, हे बघा चिनी शास्त्रज्ञांच्यावर आपण काम केलेलं आहे, दाखले आहेत त्याचे, कसं होतं. ते शॉक झाले की कसं काय होतं म्हणून. ते कसं होतं ते म्हटलं आम्हाला माहिती नाही, पण हे होतं. त्यानंतर ऑटोमॅटिकली pH बदलला, ॲसिड जमीन सुधारली. आज आता हे तुम्हाला आता खोटं वाटेल, पण अत्यंत वेस्ट आणि संबंध घाण होऊन सतत भूमी खराब झालेली आहे. अशा 4 ते 5 महिन्यात नंदनवन तिथे राहू शकतं. अशा तऱ्हेचा हे वेदांचा, ही वेद कृषीचा महिमा आहे, त्याच्यात वेदमंत्र आणि हे सगळे ह्याच्यातले आहे. म्हणून भारतात जेव्हा काम सुरू करायचं होतं त्याच्या एक काही दिवस आपण म्हटलं हा देश म्हणजे असा काही चमत्कारिक आहे. माझा जन्म पुण्यातच आहे, इथलंच आहे इथे, की म्हटलं इथे संपूर्ण अंधश्रद्धा आहे. संपूर्ण अंधश्रद्धा म्हणजे सत्य सनातन धर्माच्या उलटी बाजू, बरोबर सत्य सनातन धर्म सोडून सगळे इकडे राहिलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे काही शिकलेली मंडळी ज्याला म्हणतो त्याला, ते सगळे सगळे म्हणजे सगळे नाही म्हणत, पण पुष्कळशी अंध अश्रद्धा, म्हणजे जुने ते सगळे मूर्ख, आम्ही शहाणे, अशा तऱ्हेचे याच्याकडे बघायचा दृष्टिकोन असतो. तर हे दोघंही संपणार आहेत. फक्त सायन्स असेच तेच टिकू शकेल. म्हणून एक आधी पहिला विचार केला. त्याच्या आधी आपण 15 दिवसाकरता त्यावेळेला भारतात आलो होतो. आणि भारतातली बरेच वर्षाची माहिती नाही ना, ती माहिती घेण्याकडून पहिल्यांदा डायरेक्ट दिल्लीलाच उतरलो. मी इकडे मुंबईकडे आलोच नव्हतो. आणि पहिल्यांदा ज्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडे गेलो होतो आणि त्यांना म्हटलं, एक तुम्हाला असं सांगतो, हे रशियन वगैरे सगळे शास्त्रज्ञ असं म्हणतात, तर मी फक्त तुमच्याकडे काय मागायला आलेलं नाही, माहिती घ्यायला आलं. तुमच्याकडे एकत्रित माहिती असते म्हणून, एवढ्याच एका करण्याकरता माझा वेळ वाचेल म्हणून. तर हे आपले विद्वान आहेत, म्हणजे बुद्धिमान लोक आहेत हे, त्या टॉप टेक्निशियन्स त्या तिथे असलेले, दिल्लीला बसलेले सुद्धा. आणि म्हटलं हे सगळं खलास होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? आमच्याकडे हे असे अनेक त्यांना ते दाखले ह्याच्यात सांगितलं. ते म्हणले आहे, खरं आहे आता. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितले कसं काय? म्हणलं आमच्याकडे उत्तर नाही. आणि मग आत्ताच म्हणले, आता हा नकाशा त्यांनी दाखवला तिथला. त्याला वाटलं आहे कोणीतरी एक सिन्सिअर व्यक्ती आहे आणि काहीतरी चांगले आहे तरी बोलतोय, विचारतोय त्याला. त्या नकाशावर दाखवलं. आत्ताच म्हणले बघा, हा आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक या 3 त्यांनी बॉर्डर दाखवल्या. आत्ताच इथे हे आत्महत्या सुरू झालेल्या आहेत, कारण त्यांचं शेत पिकत नाही अशा ह्याच्यातून. आणि त्यांनी आत्ता इतक्या कोटीची मागणी केलेली आहे. आता एवढ्या ह्याच्यात मागणं झालं तर आम्ही किती लोकांना देणार? मी म्हटलं तुम्ही पैसे देऊन काय होणार आहे? टेक्नॉलॉजी द्यायला पाहिजे त्याला, हे कसं सुधारायचं ते वगैरे अशा अर्थाने. म्हणून नंतर पुन्हा भारतात थोडे दिवस आला असताना भारतातल्या टॉप सायंटिस्टची एक 4 सायंटिस्टना बोलवून मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी यज्ञ या विषयावरती एक अति प्रायव्हेट अशी मीटिंग घेतली याच्यामध्ये. आणि हेच सांगायचं होतं की रशियन शास्त्रज्ञांनी आता कसा सखोल अभ्यास केलेला आहे यज्ञाचा, आपल्याबरोबर त्यांनी म्हणजे हे होत होतं. नंतर बाकी जर्मन लोकांनी काय केलेलं आहे, ह्या ह्याच्यातले केलं आहे, ते निदान तुमच्याकडे शिकलेले आहेत, मी कमी नाहीत. त्यामुळे काय ते म्हणतायत ते तुम्हाला जरा ऐकून तर घ्यायला पाहिजे आत्ता काही. आणि ते आता त्यांनी आम्हाला असं सांगितलं, जवळ 40 मिनिटाकडे मीटिंग बोलवली होती, अगदी अति खाजगी मीटिंग. आणि ते जवळ 2.5 तासापेक्षा जास्त चालली त्यांच्या विनंतीवरून. नाही तर आम्ही घड्याळ लावून बसणार, एवढे झालेत ना, संपलं गुड बाय. परंतु त्यांच्या विनंतीवरून हे सगळं वाढत चाललं आहे. आणि ते म्हणले आज आमच्याकडे अमेरिकन शास्त्रज्ञ, रशियन शास्त्रज्ञ यांची ह्या जुन्या परंपरेत काय चाललं आहे अशा तऱ्हेची मागणी आमच्याकडे येते आत्ता. तर हे काय आहे, हे जुनं अफाट असं ज्ञान याच्यात भरलेलं आहे. पण ते आम्ही आता घेऊन काय करणार? आम्हाला म्हणजे ते तूर्तदान महापुण्य असं पाहिजे इकडे. आज आता ठीक आहे, हे तुम्ही सांगताय आम्हाला की ते ऑर्गॅनिक करा, म्हणजे रासायनिक खतं घालू नका किंवा पेस्टिसाइड वापरू नका. आणि आम्ही 4 वर्ष वापरले की आम्ही मरणार, आमच्या पोराला काय राहणार नाही आम्हाला माहिती आहे. परंतु उद्या खायला काय? ह्या आंबा एक सोडा, फ्रूट सोडा, पण बाकीची शेती आहे तर उद्या खायलाच नाही आमच्याकडे आत्ता.
त्यामुळे काय होईल तर होईल, पुढे आम्ही आता असंच करणार इथे. तर ही ज्यांची आता स्थिती आहे, त्या याला निकृष्ट ह्याच्याकडे आलेला, त्याच्यातून हे सगळं आता पण बदलणार आहे आत्ता. आणि आम्ही त्यांना असंच सांगतो, तुम्हाला जर आता कृषी पाहिजे असेल तर आमच्या पहिल्या अटी अशा आहेत की जगातली जी तुम्हाला ज्ञात असलेली पद्धती आहे शेतीची, त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी, जास्त उत्पन्न दर हेक्टरला, त्या देशामध्ये हेक्टर्स आहेत, म्हणजे 2.5 एकरचा 1 हेक्टर होतो, समजा दर एकरला म्हणा इथे, तर जास्त उत्पन्न यायला पाहिजे. कुठलीही तुमची जगातली नोंद पद्धती असेल, कुठेही याच्यात केमिकलचा एक थेंब असता कामा नाही, ॲग्रोकेमिकल्सचा. त्याच्यानंतर त्याची टेस्ट, त्याचं टेक्स्चर, त्याचा कलर, त्याची आरोग्य म्हणजे डिसीज रेजिस्टन्स, त्याच्यात होणारे हार्वेस्टिंग लॉसेस, आणि ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन त्याचं शेल्फ लाईफ. आज तुमच्या रत्नागिरीच्या आंब्याच्या सेल्फ लाईफचा मोठा प्रश्न आलेला आहे आत्ताच इथे. तर हे सगळंच वाढतं. म्हणजे जे तुम्हाला काही मेजरमेंट्स करायची शक्यता आहे ती सगळी करून बघा, आणि त्याच्यात हे श्रेष्ठ ठरणार आहे आत्ता. मग आता ज्यावेळेला सगळं पुढे वाढत चाललं त्यावेळेला आता तुम्ही कल्पना करा, आता निदान इथं कोणाला काही असं बोललं की ते ठीक आहे, काहीतरी आमच्या वाडवडील तरी काहीतरी करत होते आम्हाला, म्हणजे काय एकदम नवीन असं नाही, त्या देशात काहीच नाही, बॅकग्राऊंड कुठलीच नाही कोणाला, असलीच तर काही थोडी बरोबरचीच असणार इथे आल्यानंतर. आणि आता त्यामुळे मग